चळवळीची आवश्यकता आहे. आणि कोविड-19च्या या लॉकडाऊन पिरियडमध्ये अशा चळवळी, असा संवाद हा अत्यंत आवश्यक आहे. 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये शितोळे साहेब. हां, अ, याच्यामध्ये तुम्ही जसं मला संवादासाठी आज बोलवणं केलं, इन्व्हिटेशन दिलं. हां पण सर. त्यानिमित्तानं कालचा जो संवाद होता निलिमा मिश्रा यांचा, तो मी आवर्जून बघितला. मला तो आवडलाही. एका रिमोट प्लेसमध्ये जायला यायला जिथं जास्त साधनं नाहीयेत, अशा ठिकाणी त्या मिश्रा मॅडम तिथं काम करतायत. अनेक महिलांना त्यांनी एकत्रित केलंय आणि एक चांगला प्रकल्प तिथं राबवतायत. वुमन एम्पॉवरमेंट इट्स अ वंडरफुल थिंग. फार छान करतायत. आणि त्याचीच आपण एक पुढची कडी म्हणू, की एक तालुका लेव्हलवर आपल्याला काय करता येईल? सध्याचे बेरोजगार झालेले लोकं आहेत, अमुक-तमुक. तर त्यांच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया. मी प्रकल्प सल्लागार आहे, म्हणजे प्रोजेक्ट कन्सल्टंट. पण एक गंमत आहे. सल्ला द्यायचा आणि गार करायचा असं माझं काम नाही. आय वॉन्ट टू एन्करेज द पीपल. आय वॉन्ट टू मोटिव्हेट देम. आणि त्या मोटिव्हेशन प्रोत्साहन प्रक्रियेतून काहीतरी चांगलं घडावं. पॉझिटिव्ह थिंकिंग त्याच्यामधून निर्माण व्हावं आणि एक चांगल्यापैकी आदर्श अशी एखादी व्यवस्था आपण निर्माण करता येईल का, यासाठी आपण प्रयत्न करावा. तर आपला हा जो पहिला प्रश्न परत एकदा रिपीट कराल का माझ्यासाठी? आपण जो विचारला. तरुणांचा रोजगार आणि ग्रामीण हां. अर्थव्यवस्था याच्यावरचा परिणाम आपण कशा पद्धतीने बघतो? मला जर विचारलं तर हे जे कोविड-19 आहे ना, इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. तर कारण असं आहे, की कुठेतरी अशी सणसणीत आपल्या सर्वांना चपराक मिळाली आहे. निसर्गाने दिली आहे. कोणी दिली आहे माहितीच नाहीये. आता पता नहीं है, कहाँ से आया पता नहीं है, लेकिन है, जरूर है. अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. सगळेजण घरी बसलेत. आहे त्याचे दुष्परिणाम नक्की आहेत. सगळंच काम थंडावलंय आणि हे थंड झालेल्या अशा वातावरणामध्ये विचाराला अनेक ठिकाणी चालना मिळते. माझ्या स्वानुभवावरून मी सांगतो तुम्हाला, की येस, वी आर थिंकिंग अ लॉट. वी आर टॉकिंग अ लॉट. वी आर युजिंग द टेक्नॉलॉजी डिव्हाइसेस अ लॉट. हा केवढा मोठा गेन आहे हो, या कोविड-19 मुळे. याच्यामुळे तर आज तुम्ही आणि मी बोलतोय. आपलं बोलणं अनेकांपर्यंत आपण पोहोचवतो. धिस इज टेक्नॉलॉजी. आणि आता हे जे न्यू नॉर्म, नवीन सर्व व्यवस्था येणार जी आहे, येऊ घातली आहे. हे न्यू नॉर्म आता आपण सगळ्यांनी काही म्हटलं तरी ॲक्सेप्ट करणं भाग आहे. सोशल डिस्टन्सिंग, 2 गज की दूरी, फार छान शब्द आहे. 2 गज की दूरी ही तुमच्यात माझ्यात 2 व्यक्तींमध्ये असू शकते. पण कामाच्या बाबतीत किंवा एखादी ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे, ह्याच्यामध्ये तसं अंतर राखणं जरा कठीण होणार आहे. आणि विचारांच्या आपण मध्ये जर असं हां, विचारांच्या मध्ये असून चालणार नाही. अगदी बरोबर आहे. आय स्ट्राँगली बिलीव्ह इन टीम वर्क. टीम महत्वाची आहे. आता ह्या टीममध्ये एक इंटरेस्टिंग शब्द आहे, TEAM त्याचं स्पेलिंग आहे. त्याची फोड मी करतो, टुगेदर ईच अचीव्हज मोर. त्यात जे सगळे सामील होतात, त्या प्रत्येकाला त्याचा लाभ मिळतो. आता ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे, ही जास्त करून ही शेतीवर आहे, अवलंबून आहे. शेती आहे, मग त्यातून निर्माण होणारं सहकार क्षेत्र आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या बाजारपेठा आहेत. त्यातून आता फॉर एक्झाम्पल शेती आहे, टोमॅटो येतोय, लोकं आलं घेतायत, लोकं ऊस घेतायत, पण त्यातून शेतीतून कारखानदारी निर्माण झाली. अनेक ठिकाणी आयुर्वेदिक कारखाने निर्माण झाले. छोटे का होईना, अगदी स्मॉल स्केल असतील, मायक्रो असतील, पण हे झालेले आहेत. आता ही जी मंडळी ग्रामीण भागात येत आहेत, स्थलांतरित झालेली आहेत किंवा पुणे-मुंबईला काम करत होते, पण आता तिथून नाहीये. ती इकडे येतात. त्याचे काय कारण आहेत आपण जरा वेगळं बघूया त्याच्याविषयी. मग हे माझे काही विचार मी मांडू इच्छितो. पण ह्या लोकांसाठी काहीतरी करणं भाग आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे, उद्योगधंदा. पापी पेटका सवाल आहे. तुमचा, माझा, सर्वांचा. अहो, आपण स्थलांतरित म्हणतो त्यांना. खरं भारतीय आहेत ना ते. तुमचे आमचेच बांधव आहेत. का आले बरे बिचारे ते इथे? त्या राज्यामध्ये अपॉर्च्युनिटीज, संधी नव्हत्या. मग महाराष्ट्रामध्ये इतके लोक होते, संधी होत्या.
आता ती लोक जर गेल्यानंतर मग महाराष्ट्रीय लोकांनी, मराठी माणसांनी त्या संधीचा फायदा घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते सूचित होणार आहे. तो जो बॅकलॉग आहे, ती मोठी जी दरी किंवा गॅप निर्माण होणार आहे, ती आपण मराठी माणसांनी भरून काढायची आहे आणि माझ्या दृष्टीने फार मोठी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे तुम्ही आम्ही सर्वांनी बघायला पाहिजे आणि होईल हो. फक्त काय माहितीये का, थोडस फ्रँक बोलणं, स्पष्ट बोललेलं बरं वाटतं मला, कारण की मी खेड्यांच्या शिफारस जोडला गेले. रादर माझे सगळे प्रोजेक्ट, प्रकल्प हे मी खेड्यामध्येच नेलेले. पूर्ण माळ जमीन, माळरान जमीन, तिथेच प्रोजेक्ट उभे केले. माझे काही अनुभव चांगले वाईट आहेत, जास्त करून चांगलेच आहेत. पण एक लक्की आलं मला की आपण मराठी माणूस हा जरा कष्टाला कमी पडतोय, आळशी झालाय जरा. ऊसाच्या शेतीमुळे झालंय का मला माहिती नाही, पण विचार करण्याची गरज आहे. आता त्या माणसाला, त्या मुलाला उत्तेजित करून, प्रोत्साहित करून आपल्याला कामाला लावायचं. ही सगळी जी मंडळी आहेत ना, स्थलांतरित जी होती, उत्तर प्रदेशमधून आलेली असतील, बिहार असतील, उत्तराखंड असतील, कुठून आहेत पण इंडियन आहेत, ते आर भारतीय. ते जे काम करत होते, आपल्याला तसं प्रामाणिकपणे 12-12 तास काम करायला झेपणार आहे का? नवीन स्किल, कुशलता प्राप्त करता येणार आहे का? त्यासाठी वेळ घालवायचा आहे, काही पैसेही मोजायचे आहेत. फुकट काही मिळणार नाहीये. देअर आर नो फ्री लंचेस. तुम्हाला काही ना काहीतरी याच्यासाठी काही पैसा द्यावा लागणार आहे. शिक्षण प्राप्त करावं आहे. रिस्किल आजकाल म्हणतात. जे मी शिकलोय, ओके ठीक आहे, दॅट्स द बेस. आता नवीन शिकायचंय आणि ते नवीन शिकता शिकता ज्या संधी येतील त्याचा आपण वापर करायचा. आणि दुसरा भाग म्हणजे ठीक आहे हो, पण सगळ्यांनी फक्त नोकरीच का करावी? कशाला नोकरी करायची? अरे जर तुझ्यात जर बळ आहे, आत्मविश्वास आहे, करायची काहीतरी जिद्द आहे, माय गुडनेस यू कॅन डू वंडर्स. तू स्वतःचा उद्योग का बरं सुरू करत नाहीस? यू बी एन एंटरप्रेन्योर, यू बी ए जॉब प्रोव्हायडर इन्स्टेड ऑफ जॉब सीकर. हा, पुढे आपण असं चर्चेतनं सुरुवात होईल. तर आता या याच्यामध्ये असं वाटतं का, तुम्ही एक शब्द वापरला की कदाचित ऊसाच्या शेतीमुळं किंवा बागायती जमिनींच्या मुळे, उपलब्ध रिसोर्सेसमुळे किंवा राजर्षी शाहूंच्या पुण्यामुळे, आम्ही आता कोल्हापूरमध्ये असा शब्द वापरतो, अगदी बरोबर. तर याबरोबरच उत्सवप्रियता हा एक त्याचा घटक आहे. कुठला घटक? उत्सवप्रियता म्हणजे आपल्याला अरे उत्सव असतील. काय काय अगदी मनातलं बोललात तुम्ही माझ्या. आपण अत्यंत उत्सवप्रिय माणसं आहोत. उत्सव आपल्याला सगळ्यांना आवडतात आणि मला वाटतं कधी कधी फार दिखावा होतोय, फार दिखावा होतोय. मी म्हणजे कोण, मी म्हणजे असा, त्याचं कळत न कळत नाही कुठेतरी अहम निर्माण होतोय. तो इन्फ्लेटेड इगो, इट्स बलून, फार मोठा बलून झालेला आहे तो. आणि आता ते सोडायला पाहिजे सगळं. ती मला राजकीय हा, राजकीय तुम्ही तिथं बरोबर परिस्थिती तिथं आलात तुम्ही त्याच ठिकाणी. हा, ते आपल्याला बदलायला पाहिजे. नेतेगिरी सोडायला पाहिजे, प्रामाणिकपणे सांगतो. अँड देन ओनली वी कॅन बी एबल टू डू समथिंग वर्थवाईल, समथिंग कन्स्ट्रक्टिव्ह. निश्चित सर, कधी कधी असं होतं की राजकारण्यांच्या मध्ये विचारांच्या पेक्षा डोक्याचा खेळ करावा लागतो. हेडकाउंट महत्वाचं असतं आणि मग चांगलं वाईट याच्यापेक्षा बहुजन ज्या बाजूला जास्त डोके असतील, विचार असेल, त्या बाजूने जायचा निर्णय एक सुज्ञ विचारपूर्वक काम करणारा नेता लिगत वेळा घेत असताना आपल्याला दिसतो. आपण मूळचा विषय आजचा घेतलेला आहे सर, की तालुक्याचा सर्वांगीण विकास हो हा एक मुद्दा घेतलेला आहे. हो आणि कालच्या मी जसं बघितलं कालचा इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये आपण बघितलं की 27 वर्षाचं प्लॅनिंग घेऊन निलिमा मिश्रांनी एकाच ठिकाणी तळ टिकून बसले आणि त्यांनी एक मॉडेल एस्टॅब्लिश केले, वुमन एम्पॉवरमेंट. त्याला त्यांनी ग्रामीण विकासाचे वेगळे वेगळे मॉडेलची जोड दिली. तर तुम्हाला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातला किमान प्रत्येक तालुका नियोजनबद्ध विकासाचं एखादं कृती आराखडा तयार करू शकतो आपण असं, किंवा आत्ताची एक कृती 100%. आहे? हो हो हो, 100%. वी कॅन डू वेल प्लॅन्ड होलिस्टिक अप्रोच घेऊन एखादा प्रकल्प राबवू शकतो. 100%. थोडं आता मी जरा मागे जाईल, म्हणजे माझ्या हातून काय घडत गेलं, कसं घडत गेलं, काय घडलं मला नाही माहित, पण घडत गेलं आणि चांगलं घडत गेलं. 1982 मध्ये
इथे तुम्ही जर कोल्हापूरहून निघाला पुण्याला यायला, तर नीरा नदी ओलांडल्यानंतर लगेच डाव्या बाजूला तेव्हा एक गरवारे नायलॉन्स म्हणून एक पाटी असायची. आता तिथं ती गरवारे नायलॉन्स नाहीये. देसाई पिकल्स वगैरे काहीतरी आहे. 82 ची गोष्ट. तो माझा त्या भागातला पहिला प्रोजेक्ट. तालुका भोर, पुणे जिल्हा. त्याच्यानंतर 1989 मध्ये गोदरेज ग्रुपची एक सबसिडायरी आहे, लॉकिन मोटर्स, LAWKIN मोटर्स. त्यांनी मला पाचारण केलं की म्हणाले की बुवा आमच्यासाठी जागा बघा. आणि नेमकं मला त्या परिसरात शिंदेवाडी तालुका खंडाळा तिथली जागा आम्ही पक्की केली आणि आजतागायत ह्या घटकेपर्यंत सगळं उत्तम चाललंय. त्याच्यानंतर गोदरेज अप्लायन्सेस आलं, वॉशिंग मशीनचं. त्यानंतर सुझन एशिया म्हणून एक कंपनी होती, ती आली. आता ह्या सर्व गोष्टी इंडस्ट्रीच्या बाजूच्या मी तुम्हाला सांगितल्या. त्याच्या सुरुवातीला जागा बघणं, परमिशन्स घेणं, ह्या अनेक गोष्टी मी केल्या. अगदी आजही माझे चांगले संबंध आहेत लॉकी मोटर्सशी. त्यानंतर लॉकिमच्या मुळे आणि बिईंग अ स्टुडंट ऑफ सायन्स, बॉटनी, झुऑलॉजी, केमिस्ट्री, मायसेल्फ आणि विजय कृष्ण म्हणून आहेत त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, आमची चर्चा झाली आणि वी केम टू कन्क्लुजन की हे जे आपल्याकडे पश्चिम घाट आहे, हा खूप फ्लोरा आणि फौनाने भरलेला आहे. त्यातले ज्या रेअर एंडेंजर्ड प्लांट स्पीसीज आहेत त्या आपण जतन कराव्या, वाढवाव्यात. म्हणून आम्ही ते एक सेंटर सुरू केलं 1992, नवरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्च. दुसरी पायरी बरं काही, प्लीज लक्षात घ्या. इंडस्ट्री झाली, हे झालं. नंबर 3, मग आता शेती करायला पाहिजे. काहीतरी शेतीतही त्याचं दाखवायला पाहिजे ना, चक्षुर्बाई सत्य. ओके, अजनूर नावाचं गाव आहे, परत खंडाळा तालुका, जिल्हा सातारा, त्या घाटाच्या अलीकडे. तिथे आम्ही शेती सुरुवात केली. 40-50 एकर जागा घेतली आणि वी स्टार्टेड एक्सपेरिमेंट. आणि ते सगळे एक्सपेरिमेंट ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मॅन्युअरनी केले. जवळजवळ नाही, थोडंफार ऑर्गॅनिकने सुरू केलं. हा एक भाग झाला. नंतर वेगवेगळ्या ITI मध्ये मी गेलो, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स वगैरे, वेगवेगळ्या मी चर्चा केली, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवले. हा एक भाग घडत गेला आमच्या हातून. कल्चरली काही ऍक्टिव्हिटीज गोदरेज ग्रुपमुळे शक्य झाल्या, त्या बेसिकली पुण्यात होत्या. परंतु त्याचं उगमस्थान ही त्या फॅक्टरीज होत्या ना, त्यांच्यामुळे ते सुरू झालं. आता 1982 आणि 1989 हे 6-7 वर्षाचा जो फरक आहे, तेव्हा तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, पण चहाही मिळायचं नाही त्या भागामध्ये. चहाची टपरी देखील नव्हती. आता किती हॉटेल झाली आहेत, काय काय झालंय कळत नाही. आज खंडाळा तालुका जर तुम्ही बघितला, काय नाहीये तिथे, सगळ्या गोष्टी आहेत. शाळा, कॉलेजेस आहेत, शेतकी कॉलेज आहे, उत्तम हेल्थच्या हॉस्पिटल्स आहेत, खाजगी आहेत आणि शासकीय आहेत. न्याय व्यवस्था तिथे, न्यायालयी आहे, सिस्टम सगळ्या आहेत, ज्या ज्या हव्यात बेसिक त्या आहेत. आता हाच भाग घेऊन मी पुढे जातो की समजा आपण तुमच्या भागात कोल्हापूरला किंवा सांगलीला, चांगलं आपण सांगलीचं एक उदाहरण घेऊ, विटा हे तालुक्याचं ठिकाण आहे. तिथलेच नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे जे संचालक मंडळी आहेत, बाबा बर्वे आणि जयदेव बर्वे, व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन्स. काहीतरी करायचंय त्यांना कम्युनिटीसाठी, लोकांसाठी, शेतीसाठी. आणि ते आणि आपण सगळेजण म्हणून एखादा तालुका विटा हा जर घेतला, तर एक होलिस्टिक अप्रोचने हा जो सर्वांगीण विकास जो आहे तो आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी हा महत्वाचा भाग आहे. आता याच्यासाठी सर्वे घेणं भाग आहे. काय हवंय लोकांना, कशासाठी आपण करतोय. आता फॉर एक्झाम्पल मी विचार केला होता, खूप विचार केला होता की व्हाय नॉट पुण्याचा एअरपोर्ट शिरोळ भागात का होऊ नये. येस, आय गेट थॉट ऑन दॅट. केलं तर मी त्याच्यावर बरेच प्रयत्न, नाही जमलं. किंवा असंही मी प्रयत्न केले की एक मॉडेल आपण टाउनशिप बनवावी तिथे, नाही दुर्दैवाने झाली. का नाही झाली, तर सहभाग, लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. कोणतीही ऍक्टिव्हिटी करा. आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला जेव्हा आपण प्लॅनिंग करू, तेव्हा राजकीय हस्तक्षेप कृपया नको. प्रत्येकाने आहे ना, तू ह्या पक्षाचा, तू त्या पक्षाचा, जरा ते पक्ष वगैरे बाजूला ठेवू आणि आपल्याला तालुक्यासाठी काय करता येईल, काय आहे,
काय हवंय, आणि हे प्लॅनिंग मी आता सांगतो 40-50 वर्षासाठीच आहे बरं काय. हे 2-4-5 वर्ष नो हनीमून पिरियड. इट मस्ट बी अ लॉंग टर्म प्लॅन. आणि मग आपल्याला ते सगळं करता येईल. आणि आत्मनिर्भरता म्हणजे काय हो सर, तेच आहे की हो. आपण त्या पद्धतीनेच करूया आणि वी कॅन डू इट. महाराष्ट्र, त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र इज क्वाईट केपेबल ऑफ डुईंग इट. आणि आपण करू शकतो. मधले मधले बॉटलनेक्स आहेत, आय नो. तर थोडेशा बाजूला काढले ना एकमेकाच्या विचारानं, वी कॅन डू वंडरफुली वेल, नो डाऊट अबाउट दॅट. आणि मग कारखानदारी तरी कुठली पाहिजे, शेतीपूरक पाहिजे व्यवस्था. आता फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल सेक्टर, त्यांना सध्या सुगीचे दिवस आलेत आणि ते राहणार आहेत. राहणार ते. हेल्थ केअर त्याच्या संदर्भातलंही आहे, हॉस्पिटल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, हायजीन. माय गुडनेस, कोविडचा एक चांगला परिणाम झाला, आजकाल कोणी थुंकतानाच दिसत नाही. वातावरण बघा ना, किती स्वच्छ हवा आहे, प्रदूषणच नाहीये ना. हे जे इको फ्रेंडली आहे, वी कॉल इको फ्रेंडली, म्हणजे काय म्हणतो, इकॉलॉजी फ्रेंडली. पण ते इकोचा आणखीन एक भाग आहे, अर्थ आहे इकॉनॉमी फ्रेंडली. स्वस्त दरामध्ये पण क्वालिटी वर्क, क्वालिटी प्रॉडक्ट, क्वालिटी सर्व्हिसेस, दॅट शुड बी द मोटो अँड वी शुड डू इट. त्यालाही परत एक गंमत आहे, थोडस विस्ताराने सांगतो, बघा तुम्हाला आवडतंय का. मी बोलतो पण आज सहज आता तुम्ही म्हणालात म्हणून सांगतो. एक TDR म्हणून एक शब्द फार पुण्यामध्ये आणि मोठमोठ्या शहरामध्ये पॉप्युलर आहे. तो बऱ्यापैकी तसा चांगला शब्द नाहीये, पण मी म्हणलं अरे चांगला शब्द नसला तरी पण लोकांना माहितीये, आपण जरा प्रोपॅगेट करू वेगळ्या पद्धतीने. फॉर मी TDR इज व्हेरी सिम्पल, कारण की शब्दांची खेळत मला आवडतं. T मीन्स ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. T मीन्स टीम, T मीन्स टेक्नॉलॉजी, आणि T म्हणजे टाइमली कम्प्लिशन. ह्या महत्वाचा भाग आहे. एनी प्रोजेक्ट कुठलाही. नंतर आपण डी कडे जाऊ. डेमोक्रेसी यार, डी डेमोक्रेसी में तो ये ना डिबेट तो होना चाहिए, डिस्कशन होना चाहिए, आणि देन वी अराइव एट ए डिसिजन. डी आला परत. आपण आता आर कडे जाऊ, सगळ्यात महत्वाचा. आर मध्ये काय, शितोळे साहेबांचा रोल काय, मुळे साहेबांचा रोल काय, ते काय करणार आहेत, ओक काय करणार आहेत, कॅप्टन चितळे काय करणार आहेत, आणखीन कोण काय करणार, आर्किटेक्टचा रोल काय, सो मेनी थिंग्स. प्रत्येकाचा रोल डिफाईन करायला पाहिजे, त्यांनी काय करायचंय. रोल डिफाईन झाले की रिस्पॉन्सिबिलिटी आलीच. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कंसात म्हणायचं अकाउंटेबिलिटी आलीच ना, जर कोणाला वाऱ्यावर नाही सोडता येणार. सो देर आर 2 R's विच वी कन्सिडर जस्ट नाउ, रोल, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि नंतर मग त्याच्यात एक फार महत्वाचं येतं, ते म्हणजे रिस्पेक्ट. सगळ्यांचा आपण सन्मान करावा, कुणी का असेल. अरे तो गावातला आहे, माझा बांधव येतो. तुम्हाला वाटतं की नाही त्याचे काय सजेशन, तो काय इंजिनियर आहे वगैरे, नाही नाही नाही, अरे ही इज अन एक्सपिरियन्स पर्सन, अनुभवी आहे तो, इतकं काहीतरी छान सांगून जातात, माय गुडनेस, मजा करतात. तर हे जे TDRचं जे सूत्र मी थोडक्यात तुम्हाला सांगेन, विस्तारानं बोलता येईल खूप, म्हणजे आता त्याची गरज नाहीये. पण हे जर आपण राबवलं तर तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि त्याची जी संकल्पना आहे ती करण्यासाठी याचा नक्की निश्चित फायदा होऊ शकतो. आता तालुक्याच्या विकासाचा आराखडा तयार करत असताना आपण लोकल टू ग्लोबल, स्थानिक पातळीची गरज ओळखून ग्लोबल टेक्नॉलॉजीज, मॅनपॉवर डेव्हलपमेंट, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होणारे चेंजेस, हे कोणकोणते बदल किंवा कशा पद्धतीचं अपेक्षित आहे, काय वाटतं तुम्हाला, कसे घडायला पाहिजे? येस, हे जे लोकल टेक ग्लोबल आहे ना, हे मला जास्त आवडतं. कारण काय, वी आर एक्सपोर्टिंग, मला त्यातून काहीतरी फॉरेन करन्सी मिळणार आहे, माझा आत्मविश्वास वाढणार आहे. ती फॉरेन करन्सी, फॉरेन एक्सचेकर माझ्यासाठी महत्वाचं आहे. सो माझा जास्त प्रेफरन्स लोकल कडे काहीतरी निर्मिती व्हावी, ती मी निर्यात करतोय, म्हणजे एक्सपोर्ट करतोय, मला विदेशी चलन मिळतं. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये ग्लोबल टू लोकल. ओके, फेअर इनफ, आजपर्यंत आम्ही करतच आलोय ना. टेक्नॉलॉजी आपण इम्पोर्ट केली आहे, मॅनपॉवर इम्पोर्ट केली आहे, विचार इम्पोर्ट केलेले आहेत,
राहणीमान सुद्धा इम्पोर्ट केलंय, कल्चर इम्पोर्ट केलंय, आणि त्याचे आपण सगळे काय काय होतात परिणाम, चांगले वाईट आपण बघितलेले आहेत. त्यापेक्षा आपले भारतीय, ज्याच्यावर मेक इन इंडियाचा ठसा आहे आणि ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे, इफ वी डू इट, वी एक्सपोर्ट द थिंग्स, आणि करू शकतो, खूप खूप करू शकतो. ग्रामीण भागामध्ये पोटेन्शियल आहे. फक्त एकच गरज आहे, ती म्हणजे आपण सर्वांनी एकत्र येण्याची. आपला अहम, इगो असा बाजूला ठेवायचा आहे, काही किलोमीटर दूर, आणि एकत्र बसून एकदा तो प्लॅन पक्का केला की मग आपण फर्स्ट, आपण जसं म्हणाल तसं लोकल टू ग्लोबल, कॅन वी एक्सपोर्ट, पण त्याच्या आधी कॅन वी सप्लाय टू इंडियन कस्टमर्स, कन्झ्युमर्स. त्यांच्यासाठी आपल्याला क्वालिटी स्टफ, उत्तम दर्जाचा माल, ही पहिली निकष पाहिजे. काय वाटेल ते उद्या मला नाही माहित, हो लोक पैसे द्यायला तयार आहेत, लोक देतात पैसे. साधं पाण्याचं उदाहरण घ्या, साधी बाटली आता 5-10 रुपयाला कुठे मिळते, आपण 50 रुपयाला बाटली मिळते, लोक घेतात, पण नाही नाही नाही, ते आणखीन आहे, हे आहे, ते आहे. पीपल आर रेडी टू परचेस. का? हायजेनिक आहे, लोक दे आर हेल्थ कॉन्शियस. आणि आता सगळा हा पुढचा जमाना हा हेल्थ कॉन्शियस कडे जाणार आहे. मी, माझी तब्येत, माझी प्रकृती, वगैरे वगैरे. अँड दॅट्स वे एनिथिंग कॅन मूव्ह इट. आणि ह्याला खूप हे आहे. फॉर एक्झाम्पल दुसरा एक महत्वाचा आहे, योग, याच्याविषयी अनेक जण बोलतात, हेल्थ केअरच्या विषयी लोक बोलतात, वैचारिक म्हणतात, आपण कन्सल्टेशन सुद्धा देऊ शकतो अनेकांना, नो डाऊट अबाउट दॅट. पण एक मला वेगळं सांगायचं याच्यामध्ये, मेड इन इंडिया असा जर छप्पा असेल आणि असं जर प्रॉडक्ट असेल, आणि ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बघा, ग्लोबल मार्केटमध्ये क्वालिटी आणि कॉस्ट या दोन निकषावर जर ते उत्तम ठरत असेल तर ते करायला काहीच हरकत नाही. खूप पोटेन्शियल आहे, खूप पोटेन्शियल. वी कॅन डू वंडर्स ऑन दॅट. साधा उदाहरण घ्या, एक ओळखीचं इसम आहे, बऱ्याच वर्षापासून, ते काय लहान मुलांच्या निकर्स किंवा चड्ड्या बनवतो, निकर्स नाही चड्ड्या बनवतो. अनेक वर्ष तोच बिझनेस आहे. इथे नायगाव खंडाळा म्हणून आहे, पहा, खंडाळ्याचे नायगाव, सावित्रीबाई फुल्यांचं जन्मस्थान, जे मला माहिती. तिथे गेलो होतो मी जानेवारीमध्ये, या जानेवारीमध्ये, आणि मला खूप आनंद वाटला. तिथल्या ज्या महिला आहेत, बचत गट, अमुक तमुक, ती पापड करतायत, पिकल करतायत. मी म्हटलं, हो तुम्ही संघटित व्हा, फक्त एकटी नका करू, आणखीन 5 जणांनी या, आणि नंतर एक चांगला ब्रँड निर्माण करा. याच्यासाठी ब्रँड अत्यंत आवश्यक आहे, क्वालिटी आवश्यक आहे, आणि एकदा ते झालं, माय गुडनेस, काय इज द लिमिट, यू कॅन डू इट वंडर्स. तुमच्या बोलण्यातून जसं आलं की आपण बरंच एक्सपोर्ट केलं, बरंच इम्पोर्ट केलं आपण त्याच्यामध्ये, जसं Yes. लाईफस्टाईल इम्पोर्ट केली, टेक्नॉलॉजी इम्पोर्ट केली, पण वर्क कल्चर इम्पोर्ट करायला कुठेतरी कमी पडलो असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण आहे, शिक्षणाच्या संधी नव्हत्या हो तेव्हा. कुठे गेली लोक जास्त करून? गल्फ कंट्रीज मध्ये गेले, गल्फमध्ये गेले, अबुधाबी, नंतर आजूबाजूचे सगळे सौदी, ह्या ठिकाणी सगळी मंडळी गेली. कोण गेली? मॅसन्स गेले, फिटर्स गेले, इलेक्ट्रिशियन्स गेले, परत इन्फ्रास्ट्रक्चर मधली मंडळी गेली. त्या अनुषंगाने मग कम्प्युटर आला, सिस्टम्स आल्या, अमुक तमुक, त्याचेही थोडंफार गेले. आर्थिक क्षेत्रातले थोडेफार गेले. हेल्थ सेक्टरमध्ये डॉक्टर्स मंडळी गेली, परिचारिका गेल्या, नर्सेस गेल्या, मेडिकल स्टाफ गेला. तो आपण लोक गेलीच आहेत तिथे. पण आपण इथनं माझं प्रॉडक्ट हे आपण जास्त इम्पोर्ट नाही केलं, करू नाही शकलो एक्सपोर्ट. हे एक दुर्दैव आहे. माणसे सस्ता सुंदर टिकाऊ काहीतरी प्रॉडक्ट करता आलं नाही, त्याचं ब्रँडिंग करता आलं नाही आपल्याला अजून प्रॉपर. 100%. आज तुम्हाला सांगतो, मोदीजींच्यामुळे मेक इन इंडिया ह्याला एक फार मोठा पुश आहे. तुम्ही खरंच नीट सगळ्यांनी वाचायला पाहिजे या सर्व गोष्टी. म्हणजे जे उद्योजक जे आहेत, आज कोणताही उद्योग करायला माझं आव्हान आहे सर्वांना, अगदी मनापासून बोलतो, कम ऑन, लेट्स डू सम बिझनेस. छोटा का होईना पण करा. अरे यार, फार त्याच्यामध्ये संधी आहे. तुम्ही काहीतरी इनोव्हेट करा ना. नवीन काही करायचंच नाही, असं कसं होईल? नवीन तर तुला रोज नवीन डिश पाहिजे ना खायला. हे चांगलं पाहिजे, ते चांगलं पाहिजे, हा पिक्चर चांगला पाहिजे. काय सेल, जसं सेल असतो, तो नवीन पाहिजे, तो बदलायचा आहे मला. अरे हे जर नाविन्याची जर तुला आवड आहे,
थिंक ऑफ समथिंग न्यू, इनोव्हेटिव्ह, आणि यू कॅन डू वंडर्स. लोक तयार आहेत. पीपल आर रेडी टू इन्व्हेस्ट. स्टार्टअप साठी किती लोक मदत करतायत. चांगलं ते खूप मदत आहे. आपण करायला ते कुठेतरी आपण कमी पडतोय. हा जो आळशीपणा आलाय, लेझीनेस, मला काय करायचंय. एकदम मला आठवलंय एक गंमत जरा थोडक्यात वाचून दाखवतो, मग आपण त्याच्यावर थोडं भाष्य करू. हा, एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे, जपानी लोकांचा कॉन्सेप्ट. तो असा आहे, इफ वन कॅन डू, यू टू कॅन. तू करतोस ना, इफ यू कॅन डू, इफ वन कॅन डू, यू टू कॅन. तूही करू शकशील. इफ नन कॅन डू, इफ नन कॅन डू, यू मस्ट डू. येत नाही ना कोणाला, मग तुला करणं भाग आहे. हा झाला जॅपनीज कॉन्सेप्ट. आता उलटा पुलटा बघा, भारतीय कॉन्सेप्ट काय असेल, तो असा आहे, इफ वन कॅन डू, लेट हिम डू. मला करायची गरज नाही. इफ नन कॅन डू, and if none can do, how can we do? आमची इच्छाशक्तीला मारक आहे ना, ते पूरक नाहीये हे सगळ्या गोष्टी, आणि हे बदलायला पाहिजे. हा जो कॉन्सेप्ट आहे ना, जॅपनीज कॉन्सेप्ट, वी शुड बी एबल टू अबाइड बाय दॅट. तो आपण आत्मसात केलं ना, फार मजा येणार आहे, फार मजा येणार आहे. सगळं पॉझिटिव्ह आहे. एक कोरोनाच्या याच्यामध्ये एक मोठा बदल, म्हणजे तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीशी संलग्न आहात, पुण्यामध्ये स्थायिक आहात, आणि त्या सगळ्या शहराच्या वातावरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ओळखीच्या आहेत, परिचित असणाऱ्या आहेत. की युपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी बराच मोठा वर्ग पुणे शहरामध्ये आलेला होता, जो आता परत गेलेला आहे. मी मगाशी म्हणण्याचा उद्देश माझा होता वर्क कल्चर, म्हणजे कामाला प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये, काम करण्यामध्ये प्रतिष्ठेचं काम वेगळं किंवा त्याचं कॅटेगरायझेशन, तर ती जी संस्कृती आहे, कुठलंही काम कमी दर्जाचं नाही, वर्क इज वर्कशिप, हे बिंबवण्यामध्ये आपण कमी पडतोय का, हा एक प्रश्न. आणि दुसरा असा की युपीएससी एमपीएससीचे वाढलेले लोढे ही आपली अडचण होते का, युवा शक्ती कुठेतरी ब्लॉक होते का, काय वाटते तुम्हाला? तुमच्या प्रश्नात सगळं उत्तर आलेलं आहे. ब्लॉक होतीये, खरंय. व्हॉट यू से इज राईट. आम्ही त्याच्यावरच केंद्रित केलंय. आम्ही उद्योजक व्हा, जॉब प्रोव्हायडर व्हा, याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाहीये. आम्ही काय केलंय, एक छानपैकी सरकारी नोकरी, मस्तपैकी गाडी घोडा, नोकर चाकर, मी खुश. मग मी तहसीलदार पासून कलेक्टर, रेव्हेन्यू सर्व्हिसेस, फॉरेन सर्व्हिसेस, दिस दॅट, माय गुडनेस. वाईट, आय एम नॉट डिनाइंग. अरे पण इंजिनियर मंडळी, मेडिकल सायन्स मध्ये डॉक्टर झालेली, हे जेव्हा IAS IFS वगैरे करतात ना, मला खूप गंमत वाटतो. अरे तू इतके शिकला कशाला, तुम्ही डॉक्टर झालात ना, तुम्ही डॉक्टर झाला, प्रॅक्टिस करताय. आय वॉन्ट सर्व्हिस करतो, ठीक आहे, चांगलं आहे प्रत्येकाचं. पण माझं असं मत आहे की स्पर्धा परीक्षा, आय डोंट नो, संध्याकाळी परत त्याचा पुनर्विचार करण्याची खूप खूप गरज आहे. सारखे आपण बाबूल करणार आहोत का, ऑफिसर्सच निर्माण करणार आहोत का? आपण ग्राउंड लेवलला, कन्स्ट्रक्टिव्ह लेवलला, राईट फ्रॉम इन्फ्रास्ट्रक्चर, ह्याच्यासाठी कधी तुमचं माझं सर्वांचं योगदान होणार आहे? मला एक सांगा, तुम्ही नोकरीला आहे, चांगली नोकरी केली, IAS आहेत, IFS आहे, म्हणजे पुढच्या पिढींचं काय, तुमच्या मुलाबाळांचं काय, नातवांचं काय? कम ऑन, लेट अस सेट अप एन एक्झाम्पल की आय विश टू बी एन एंटरप्रेन्योर, आणि यातून मी काही ना काहीतरी घडवत जाणार आहे, आणि ओके, देन वी विल हॅव अ वंडरफुल फ्युचर अबाउट इट. नंतर मग काय, भविष्यकाळ छानच आहे, काहीतरी करण्याची आपली उमेद जतवायला पाहिजे. आय अग्री विथ सर्टन एक्सटेंट. UPSC MPSC चांगलंच आहे, स्पर्धा आहे, त्यात स्पर्धा परीक्षा आहेत, पुण्याला येतात लोक. असं मी ऐकलं, खूप मुलं दिसतात मला कॉलेजेसमध्ये, इकडे तिकडे, हे करायचं ते करायचं. पण फार क्वचित मुलं म्हणतात मला उद्योजक व्हायचंय. तो जरा प्रॉब्लेम वाटतो मला काहीतरी वेगळं कॉन्ट्रॅक्ट, कुठेतरी नोकरीच लावायची. कम ऑन यार, लेट्स थिंक समथिंग डिफरंट. बोला सर. आपण अनुकरण प्रिय आहोत सर. समाज आपला अनुकरण प्रिय आहे. बऱ्याच वेळेला
काही स्टँडर्ड किंवा चांगले एक्झाम्पल जर आपण सेट केले तर त्याचं अनुकरण हा समाज करत असतो. एक नवीन ट्रेंड फार मोजक्या ठिकाणी आलेला आहे. तो सगळीचकडे आला तर अजून चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं. मला त्याच्यावर मत पाहिजे आहे की रिटायरमेंट एजची कन्सेप्ट बदलत चालली सर काही युवकांच्या मध्ये. बरोबर आहे सर? म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला आहात खरं. नाही, त्याच्या पुढे गेलो मी. हा आय सर. एम 69. तुम्ही दंगल पिक्चर बघितलं? दंगल म्हणून पिक्चर होता. हा सर. आमिर खान ते 2 बहिणी फोगाट का काहीतरी आणि रेसलर होतात त्यात ते गाणं आहे, बापू सेहत के लिए तू तो हानी ते गाणं. मी वेगळं म्हणतो गाणं. रिटायरमेंट रिटायरमेंट सेहत के लिए तू तो हानिकारक है. रिटायरमेंट हानिकारक आहे. हे मला वेगळ्या अँगलने घ्यायचं होतं सर. तुम्ही जे म्हणताय की एज रिटायरमेंट हा पार्ट वेगळा आहे. आज काय झालेलं आहे की एक एक्झाम्पल असं घेऊ की जसं की तुमची पिढी आहे जी 58 रिटायरमेंट 60 रिटायरमेंट त्याच्यानंतर एक्स्ट्रा इनिंग जे असेल. पण एक नवीन बदल असा झालेला आहे की 35-40 इट्स ओके बस आता मला आता जायचं आहे. मग तो जो ट्रेंड आहे तो किती इफिशियन्सीनं काम करणारी इंग्लिजबद्दल काम करणारी अशी ती युवा पिढी आहे. प्लॅनिंग करून काम करणारी. त्याचं अनुकरण जास्तीत जास्त व्हावं असं वाटतंय का? त्याबद्दल विचार. अनुकरण व्हावं, व्हॉट यू से इज राईट, प्रोव्हाइडेड. त्याची एक महत्वाची कंडिशन आहे. तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी योग्य घेतलीत का? फॉर एक्झाम्पल, मी आर्मी लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये असतो. दर महिन्याला वी गो. कॅप्टन चितळे म्हणून आहेत, चंद्रशेखर चितळे, पुणे विद्यापीठाचे. त्यांच्या प्रयत्नांनी गेली 5-6 वर्ष 2014 पासून 2020 इथे बीई म्हणजे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, बॉम्बे सायबर, तिथे आम्ही जातो दर मी आणि आमचे काही 5-6 लोक आहोत. छान आहे. का जातो? तिथे जी रिटायर होणारी मंडळी आहे त्यांनी आता जेव्हा सिव्हिल लाईफ मध्ये येतात तेव्हा काय करावं? नोकरी करावा. सगळ्यांना वाटतं नोकरी करावी, सिक्युरिटी, अमुक तमुक. नाही नाही नाही, आमच्यासारखी माणसं तिथे जातात, म्हणतात नाही उद्योजक हो. आणि हे जे उद्योजक होण्याचं जे ध्येय आहे किंवा त्याच्या मागची जी तपस्या लागते थोडीफार, फार मोठं नाही हो. इट्स सिम्पली कॉमन सेन्स. यू हॅव टू डू इट. आणि तो जो आहे प्लॅनिंग करूनच सगळं करा. त्याशिवाय हात सुद्धा घालू नका, विचारही करू नका, ह्या मताचं मी आहे. नाहीतर काय होतं आजकाल खूप आहे, अरे एवढे एवढे ठेवा, गुंतवणूक करा, 5-10 लाख रुपये, त्याच्यावर तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, एवढं व्याज मिळेल. माय गुडनेस, हे चुकीचं आहे. श्रम पाहिजेत. मेहनत मेरी, रेहमत तेरी, हे महत्वाचं आहे. मग ते रिटायर्ड होऊ दे, होऊ घातलेलं असेल, रिटायरमेंट झालेलं असेल, मेहनत की बिलकुल जरूरत आहे. नो डाउट अबाउट. आणि त्याला दुसरा पर्याय नाही. निश्चितच एक सर असा विषय की शहराकडून गावाकडे जो आता एक स्किल लेबर गेलेला आहे. आता शहर बंद असल्यामुळे, मेट्रो बंद असल्यामुळे इंजिनियर परत गेलेले आहे, काही मॅनेजर परत गेलेले आहे. तर त्यांचा गावाच्या विकासासाठी म्हणजे तालुका लेवलच्या विकासासाठी काही उपयोग होऊ शकतो, ते काही योगदान देऊ शकतील आणि ते सेटल होऊ शकतील अशी परिस्थिती आहे. उपयोग नक्की होईल. तुम्ही म्हणलं ते खरं आहे, उपयोग नक्की होईल. पण गंमत अशी आहे, हे जे शहरातनं जी मंडळी आलीत ना आता, अनेक वर्ष ते तिथे त्या शहरामध्ये राहिली. ओके, त्यांची जडणघडण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झालेली. त्यांची रहनसहन, चाल चलन हे सगळं ते सिटी बेस्ड आहे. त्यामुळे गावामध्ये आल्यानंतर पहिला त्यांना जरा तो झटका बसणार आहे. अरे हे काय आहे, इथं सगळे शेतकरी दिसत आहेत, इथं फक्त शेतीच आहे, हे सगळे गावठी आहेत, गावरान आहेत, वगैरे वगैरे होऊ शकतं. इट्स अ कल्चरल गॅप, बिग कल्चरल गॅप. दुसरा एक याच्यामध्ये भाग आहे, त्यांचा आपण उपयोग करू शकतो का? 100%. पण त्यांच्या अपेक्षाही खूप असतील. मुंबईला एखाद्या इंजिनियरला जर 1 लाख रुपये दरमहा पगार मिळतोय, तर खंडाळ्याला त्याला तेवढा निश्चित मिळणार नाही, किंवा कोल्हापूरलाही नाही मिळणार. सॉरी बट आय एम टेलिंग यू, ही विल नॉट गेट दॅट मच. कोल्हापूरचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वर्सेस मुंबईचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याच्यासाठी लागणारा खर्च, त्याच्यामध्ये फरक आहे. सो ही विल गेट द जॉब, ही विल बी सॅटिस्फाईड, बट
नॉट टू दॅट एक्सटेंट लाईक 1 लाख. हा एक पहिला भाग. दुसरा एक भाग, ही लोक जेव्हा येतील त्यांच्याशी संधान मांडणं फार महत्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र यायचंय, त्यांच्यासमोर विचार मांडायला पाहिजे. अरे आपण काय करणार आहोत, विश्वासात घ्यायला पाहिजे. बी ट्रान्सपरंट अँड ट्रस्टवर्दी. मग मजा येते. त्यांना समजून सांगा की असं असं डोळ्यात तुमचं मत काय बाबा, तू इंजिनियर्स आहे, हा तू 100 लोकांची फॅक्टरी सांभाळतोस, व्हेरी गुड. इथं तर तेवढी फॅक्टरी नाहीये, इथं तर छोटे छोटे उद्योग आहेत, 5-10 फॅब्रिकेशनची लोक आहेत. हो 5-10 आहेत. मग पहिला विचार येईल, तो जर माणूस पुढचा विचार करणार असेल तर या 5-10 लोकांना मी एकत्र करू शकतो का, नवीन मोठमोठी कामं मी घेऊ शकतो का, नवीन नवीन काही प्रकल्प राबवू शकतो का, यातून मग काही एकत्र बाय व्हर्च्यू ऑफ पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, कॅन वी डू समथिंग बेटर, हा विचार नक्की होऊ शकतो. आणि हे जे तुम्ही लोंढे हा शब्द वापरला हे खरं आहे, पण हे ग्रुप पण येत आहेत. एक माझं ऑब्झर्वेशन आहे, एकदम येत नाहीयेत. त्याच्यामध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर खूप आहे. त्यातल्या जर अनस्किल्ड, स्किल्ड मध्ये काय आहे, त्या लोकांनी प्रशिक्षण घेतलंय, 5-5, 10-10 वर्ष एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, बिलकुल लगन से काम किया है, अँड दे हॅव बीन रिवॉर्डेड ऑल्सो. आता प्रश्न कुठे येतो, सॉरी पण आय डिफर हिअर, अनेक इंडस्ट्रियलिस्ट वगैरे, अरे जोपर्यंत ती मंडळी होती सगळी ती तुमच्यासाठी काम करत होती, तोपर्यंत ये भैया बहुत अच्छा है, ये यूपी वाला है, वो बिहारी है, हे सगळं चालायचं अगदी गोडवे. ते गेल्यानंतर तुम्ही आता रडताय. ते थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले तुम्ही लोकांनी? ज्या इंडस्ट्रीमध्ये होते, जे लेबर कॉन्ट्रॅक्टर होते, जे सगळे लेबर हँडल करायचे, एक गठा, मी तुम्हाला 40 लोक देतो, मी 50 देतो, व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे पण त्यांना तू रोखलं का नाहीस? त्यांचं काउन्सिलिंग का नाही केलं तुम्ही? तुम्ही जर थांबवलं असतं तर हा आत्ताची महाराष्ट्रात पाळी आली आहे आणि हे जरा सिरियस आहे बरं का. एकदम काही हे होणार नाहीये, काही महिने जाणार आहेत. यू टेक इट फ्रॉम मी. हे सगळं पूर्व पदावर, मूळ पदावर यायला महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीना, पर्टिक्युलरली पुणे, मुंबई, ठाणे हा जो बेल्ट आहे, इन्क्लुडिंग नाशिक, या ठिकाणी ही जी मंडळी परत तिकडे त्यांच्या प्रांतामध्ये गेली, ते भारतीय आहेत, आपण रिस्पेक्ट नको देणार, आपण त्यांचं काउन्सिलिंग नको करायला, त्यांची काय आपण गरज, अरे थांबा ना, 30-40 लोकांना थांबा ना. आज मी बातमी ऐकली, कोणीतरी एक मंत्री का नेता कोणीतरी आहे, त्याने ह्या जे ज्याला आपण मायग्रंट्स असं म्हणतो, ह्या लोकांना त्यांच्या प्रदेशामध्ये जाण्यासाठी विमानाची सोय केली त्यांनी. मला आवडलं ते, मला आवडली अशी सोय विमानात केली. पण जातोय, पण थोडक्यात असेल परत येणार असतील, परत येण्याचा मार्गच तुम्ही आता बंद करून टाकला. आधी त्यांची उलट उडवली, हा मद्रासीन, हा यूपी, हा बहियन, ते. अरे बाबा, 12-12-15 तास काम करणारे, एकदा कामाला सुरुवात झाली, मॅसन्स म्हणा, इलेक्ट्रिशियन म्हणा, माय गुडनेस, एन नंबर ऑफ फेलोज आर देयर. आणि ही सगळी गरज आहे आपली, आपल्या सर्वांची गरज आहे, आपल्या सोसायटीची गरज आहे, ही भारताची गरज आहे. थिंक ऑन दोज स्केल्स अँड देन यू विल अंडरस्टँड व्हॉट आय मीन टू से. आपण त्यांना रोखायला पाहिजे होतं. अनफॉर्च्युनेटली आपण कमी पडलो. हे लोंढे नसते आले किंवा गेले नसते. पुण्याला लागणार आहेत हे लोंढे, मुंबईला लागणार आहेत हे लोंढे. आपण करू शकणार का 20-20 तास, 12-12 तास काम? आय डाऊट, आय सिरियसली डाऊट. आपण नाही करू शकणार. अजून मानसिकताच आमची तयार झाली नाही. अजून आम्ही आपले बुलेट फिरवायचे, मस्तपैकी हिंडायचं, आज इकडे ते, उद्या हे, वस्तुस्थिती आहे. वी नो इट. निश्चित सर, आपण उद्योगाची असणारी प्रॅक्टिकल अडचण, वास्तविकता, कारण काय आहे की राजकीय विधानांना बऱ्याच वेळेला त्याचं लॉजिक असलंच पाहिजे असे काही गरजेचं नसतं. पण ज्या वेळेला आपण उद्योग जो एस्टॅब्लिश आहे, त्याला ज्या वेळेला आपल्याला चालवायचं आहे, किंवा एखादी संस्था आहे, प्रोजेक्ट आहे जे पुढे घेऊन जायचे आहे, त्यावेळेला या सगळ्या ग्राउंड रियालिटीचा विचार करणं फार गरजेचं असतं. फार महत्वाचं. तुम्ही मांडलेली मतं ही त्याला धरून आहेत, ही सगळे असणारे. पण एक स्वयंपूर्ण, म्हणजे आता आलेला शब्द आत्मनिर्भर, त्याच्या अगोदर आपल्याकडे असलेला ग्रामगीतेतला शब्द स्वयंपूर्ण खेड हा असेल सगळ्यात. अगदी बरोबर, छान सांगितलं. पण याच्यामध्ये नेमकं काय बदललं सर? म्हणजे शब्द बदलले फक्त, का काही प्रोसेसमध्ये बदल झालेला असं वाटतं? शेवटचा प्रश्न सर आपण. ही मानसिकता आहे पहिली, मानसिकतेत बदल, माइंडसेट. नंबर 2 प्रोसेसमध्ये आणि सिस्टीम मध्ये.
आता तुम्हाला टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. बाबा आदमच्या जमान्यातला लेथ, त्याच्यावर जर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जर नवीन लोकांना प्रशिक्षण दिलं जात असेल तर मी म्हणणार आहे हे ITI बंद करा. बरोबर. क्लिअर योग्य योग्य चालू करा. बरोबर. आणि तुम्हाला हे अडप करायला पाहिजे आता. आणि टेक्नॉलॉजी इतकी आली, अफाट आली, घराघरात पोचली हो, घराघरात पोचली. आणि आता तुम्ही टेक्नॉलॉजी बाजूने नाही समजू शकत. त्यातून जे चांगलं करता येईल आपल्याला त्याचा ध्यास घ्यायला पाहिजे आणि ते करता येईल. त्याच्यामध्ये इको फ्रेंडली हा शब्द परत परत मी सांगतो, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. एव्हरीथिंग मस्ट बी इको फ्रेंडली, इकॉलॉजी फ्रेंडली, इकॉनॉमिक फ्रेंडली, देन इट विल गो वंडरफुल थिंग्स. MSME आता जे काही पॅकेज घोषित केलेले असतात त्याचा फायदा युवकांना, इंडस्ट्रीला कशा पद्धतीने, नवीन जे येणार आहे त्यांना कसा होऊ शकतो असं वाटतं? काय सेंट्रल गव्हर्नमेंटने 20 लाख, हा त्यातला MSMEचा छोटा पार्ट आहे, 20 लाख हा टोटल पॅकेजचा पार्ट आहे. पण MSME साठी कसं? नाही शितोळे साहेब, सॉरी, MSMEचा हा जो वाटा आहे फार मोठा आहे. प्लीज रिमेंबर, इट्स अ बिग थिंग. एक आहे मोदी सरकार आणि आधीची सरकार, मला टीका कुठलीच करायची नाही, तुम्हाला असा फिजिकल पैसा दिसणार नाही. ओकांना 10,000 रुपये मिळाले, वा वा वा, ओ खुश. पुढच्या 2 तासात संपले ओकांचे, काय करतात मी आता, खाणाखुणा केले. असं मोदी सरकारमध्ये नाही आहे, होणार नाही. साधं गोष्ट आहे, तुम्हाला छान जेवायला पाहिजे ना, जेवण देतो. पण जेवण बनवण्याची जी कला आहे त्याला फिशिंगचं उदाहरण देतात. फिशिंग करायला शिका म्हणजे काम करायला शिका, असं ते आहे. तुम्हाला लोन देतात ना, आता लोन द्या, कमी व्याजाने आहे. तुम्ही सांगा ना काय हवंय तुम्हाला, भाग भांडवल पासून त्या प्रोजेक्ट कॉस्ट पर्यंत मधलं जे आता तुम्हाला लागतंय की आता मला लोकांच्या पगाराचे पैसे देता येत नाही, फेअर इनफ, से सो, गो टू द बँक. मला खात्री आहे कुठलीही बँक तुम्हाला नाही म्हणणार नाही, नाही म्हणणार नाही. कशासाठी म्हणेल? दे आर रेडी टू लेंड द मनी. बँकेचं कामच ते आहे, लोकांना पैसा द्यायचा आहे. अँड दॅट्स वाय आय से, आता खरं सांगू का, आपण नो क्रोकोडाईल टीयर्स, सगळं छान आहे, एव्हरीथिंग इज व्हेरी पॉझिटिव्ह. लेट मी टेल यू ब्लंटली. फक्त मग एखादा कोणतरी मोठा उद्योगपती म्हणाला हे असं आहे ते तसं आहे, अमुक तमुक, कम ऑन, त्यांची हिस्ट्री काय, सध्या काय, सगळ्यांना माहिती आहे. वी विल नॉट गो बाय दॅट. राजकीय स्टंटबाजी तर अजिबात गरज नाही आपल्याला. आज जी वस्तुस्थिती आहे ती आपण सगळ्यांनी स्वीकारू. वी आर मार्चिंग टॉवर्ड्स अ वंडरफुल फ्युचर फॉर ऑल ऑफ अस. सगळं छान होणार आहे. आय एम इटर्नल ऑप्टिमिस्ट. मी भयंकर आशावादी आहे, काही वाईट होणार नाही त्यासाठी, कारण की मी काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. हा, आज लगेच मला त्याचा मोबदला नसेल मिळेल, पण 1-2 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर नक्की मिळेल. दॅट वी शुड डू इट. खूप सोयी येतो, फक्त जाऊन विचारा, बोला, कम्युनिकेशन ठेवा, संवाद ठेवा. फक्त वाद नको. ते संवाद मध्ये हा शब्द आहे हो, संवाद. सुसंवाद. आणि मग काय होतं नाहीतर कन्फ्युजन होतं, इतकं भ्रम होतात, कन्फ्युजन. त्या कन्फ्युजन शब्दात फ्युजन शब्द आहे, CONFUSION. ते फ्युजन कडे आम्ही बघतच नाही, ते कन्फ्युजनच होतं सारखं. नो नो नो, वी मस्ट थिंक अबाउट फ्युजन, कमिंग टुगेदर ॲट द बिगिनिंग, तरच ते होऊ शकतं. निश्चित सर, आज अतिशय चांगल्या पद्धतीची आपली चर्चा झाली. वास्तव चित्र जे आहे ते आपण समोर मांडायचा प्रयत्न केला. प्रॅक्टिकली अप्रोच ठेवला तर आपल्याला या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये एक अपॉर्च्युनिटी मोठी आहे ज्याचा फायदा आपण घेऊ. चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून आपला हाच असा प्रयत्न चाललेला आहे की हे सकारात्मक विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत, एक अवेअरनेस क्रिएट व्हावा आणि त्या माध्यमातून चांगुलपणा सगळीकडे पसरावा. आत्ताचे नियोजन आयोगाचे मानवाधिकार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य माजी परराष्ट्र व्यवहार सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांची ही मोठी संकल्पना जी आज आपण सर्वजण या ठिकाणी घेऊन जातोय. तर मला एक सर्वांना आव्हान आजच्या याच्याबद्दल करायचं आहे की चांगुलपणाच्या चळवळीचा एक ग्रुप आपण आता फॉर्म केलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी जॉईन व्हावं. आपणही सर इथून पुढच्या कालावधीमध्ये चांगुलपणाच्या चळवळी सोबत सक्रिय राहावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान
सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर येऊन आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी नेहमीच तयार आहे. तुमने पुकारा हम चले आए. बस. नो प्रॉब्लेम. धन्यवाद. 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 नमस्कार.